काय सांगताल गेले काही दिवस तुमच्या गावामध्ये पळसखेलमध्ये तुमच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून असं सांगण्यात येतंय की आम्ही शिवसेनेला 70% 80% मतदान करणार आहोत आणि एक हाती सत्ता आम्ही इथून मिळवून देणार आहोत. कसं आहे की ते लोक बोलणारे आहेत, बोलून होत नसते. काय जे काय घडणार आहे ते मतदान झाल्यानंतर मतपेटी खुलेल त्या दिवशी 100% त्यांना समजून जाईल की 70% कोणाचा आहे आणि 80% कोणाचा आहे. आम्ही बोलणारी कमी माणसं, आम्ही बोलतो कमी, आम्ही कामातून दाखवतो. आणि हे 3 वर्षात गावानं आमच्या पाहिले की सरपंच असो, आमची पूर्ण बॉडी असो, जी काम केलं या त्याच्यावरती आम्ही मतं मागतोय. आम्ही आमच्या नेत्यावरती किंवा आमच्या ह्याच्यावरती आम्ही मतदान काय मागणार नाही. आम्ही सरपंच आणि आमच्या पूर्ण बॉडीनं जे काम केलंय, उपसरपंच असतील, खूप पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे, त्याच्यावरती आम्ही मतदान मागणार आहे. वरून जी महिला आहेत, जी लाडकी बहीण योजना ते भाजप चालवते, त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा की 1500 रुपये येत आहेत ते चालू ठेवायचे असतील तर भाजपला मतदान करणे हे 100% गरजेचं आहे. आणि आम्ही बोलून दाखवणार नाही, जे असेल ते मतपेटीतून 100% बघायला भेटेल तुम्हाला. पण पळसखेलमध्ये 2 गट एकत्रित आलेले आहेत. पहिल्यापासून असं सांगितलं जातं की पळसखेलमध्ये आमचा गट सगळ्यात वर्चस्ववादी गट आहे, आमचा निष्ठ गट आहे आणि त्या गटाच्या जोरावरच आम्ही हे निवडणूक जिंकू. ते गट आहेत, गट 100% होता. एक 2 जण गेलेत म्हणून काय असं काय सगळं पूर्ण बॉडी गेले, नेता गेला म्हणजे काय मागची जनता नाही गेलेली. जे काय असेल ते मतदान दिवशी 100% स्पष्ट होईल. जे पण घडणार आहे ते 100% मतदानातून समजेल. आता बोलायचं म्हणजे काय, आम्हालाही बोलता येईल आम्ही 100% मतदान घेऊ, पण ते मतदानातून दिसणार आहे लोकांना. आणि त्याच्यावेळी 100% समजेल की बाबा कल कुणाचा आहे. आम्ही 100% चांगल्या कामातून मतदान मागणार आहे. लोकांना हर गावातील कलेक्टर आम्ही बोलवून गावाचं जळपिकी झालते ते 1.25 कोटी रुपये पळसखेलला आम्ही मिळवून दिलेत. स्वतः कलेक्टर स्थळ पाणी करून गेलेली. त्यानंतर आम्ही सरपंचानं, उपसरपंच आणि बॉडीनं पाठपुरावा करून 1.25 कोटी रुपये ते 1.5 कोटी रुपये पळसखेलसाठी आम्ही आमच्या पाठपुराव्याने आम्ही मंजूर करून गावाला दिलेत. त्याच्यामुळे गावाला माहिती आहे की विकास करणारी कोण आहेत आणि बोलणारी कोण आहेत. त्यामुळे बोलणाऱ्याला काही हे नाहीये. गेले ते पण आमचीच आहेत. जे गट फुटून अनिल शेठचा गेला तो आमचाच आहे. पण मतदान आहे 100% भाजपला पडेल, याची आम्ही खात्री देतो. काय सांगचाल भाजपाला या गावातून किती टक्के मतदान होऊ शकते? आता कसं आहे, आम्ही टक्केवारीवर जाणार नाही, कारण की आम्ही टक्केवारीतली या आकडेवाली नाही. आम्ही आमची मतपेटीतून 100% दिसून जाईल की मतपेटी खोलल्यानंतर समजेल की मतदान कोणाला आहे. आम्ही आकडेवारी हे शिवसेना लोकांचं काम आहे की आकडेवारी जे करतात ते आकडेच फक्त राहणार आहे त्यांचे. पण जे मतदान होणार आहे ते भाजपला 100% भरघोस मताने जास्तीत जास्त लीड द्यायचं हे आमचं काम आणि 100% होऊन जाईल. ईव्हीएम मशीनवर किती नंबरला आपलं चिन्ह आहे तुम्हाला माहिती आहे? ईव्हीएम नंबरवरती 1 नंबरला आहे. आणि कुठे नाना 100% सांप्रदायिक चेहरा आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि खूप असा चांगला सगळ्याला संघ घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे तो 100% विजय होणार याची खात्री आहे. 100% भाजपचं सीट बसेल. आणि आता कसं आहे, सीट आहे 1 नंबरला, ईव्हीएमचं बटन 1 नंबरचं आहे आणि वरूनच 1 नंबर आले तर आता 100% लीड पण 100% 1 नंबरलाच राहणार आणि लास्ट पेटी संपस्तोर ही 1 नंबरलाच भाजप राहणार आणि 100% विजय होणार. दादा नाव काय आपलं? चंद्रकांत कुचेकर, गाव पळसखेल, पळसखेलमध्ये राहता का कुचेकरवाडी? कुचेकरवाडी. असं म्हणतात की कुचेकरवाडी राजकारणाचं मुख्य केंद्र आहे. हो, पहिल्यापासून 40-45 वर्षापासून कशासाठी? कुचेकरवाडीचं सूत्र चालते गावाची सगळी. आणि तुमच्यावर असा एकनिष्ठतेचा विषय काय की बाबा ह्यांनी एकदा ठरवलं तर एकदा ठरवलं? हो, आतापर्यंत सलग 3 वेळा तसा कार्यक्रम केलाय. आता यंदा कार्यक्रम कुणाला लावायचा? आता आहे तेच की, ह्यांच्या बरोबर ठरवल्या त्याचाच करणार. शिवसेनेबरोबर शिवसेनेला कार्यक्रम करणार कार्यक्रम करणार का त्यांच्यावर जाणार? नाही, त्यांच्या बरोबर कसं जाणार? का? त्यांच्या बरोबर नाही जाणार. ही सगळी माणसं माझ्या बरोबर आहेत, मी त्याच्या बरोबर कसं जाणार? आता काय सत्ता काय कोणाकडे जायला असं वाटतं? सत्ता भाजपची येणार की नक्की 100%. कारण काय? पडळकर साहेबांचं काम, हं. बापसाहेबांचा संपर्क लोकांचा, त्यामुळे ग्रामपंचायत तर राष्ट्रवादीच्या गटाची होती ना? नाही, राष्ट्रवादीचा काय संबंध नाही. आमदार साहेबांची ग्रामपंचायत 8-0.
तिथं 2 गट एकत्र आले ते मग तुमच्यापेक्षा मोठा गट तयार होत नाही का? नाही होत. मग आता काय नेमका राजकारणाची दिशा अख्ख्या तालुक्याची कुठं जाईल काय वाटतं? भाजपच्या दिशेने. तुम्ही कित्येक वर्ष झालं राजकारणात आहात, राजकारण जवळून बघितलंय, तुम्ही स्वतः त्यामध्ये काम केलंय. हो. सत्ता केंद्र भाजपकडे जाईल म्हणजे त्याचं 100% कारण आमदार साहेबांचं काम. काय सांगचाल? तुम्ही पळसखेल गावचे रहिवासी आहात. हा. आणि या दिगंची गटामध्ये दिगंची बरोबर पळसखेल गावाला पण मतदानासाठी तितकंच महत्व दिलं जातं, कारण पळसखेल गावानं प्रत्येक वेळी विचारपूर्वक नेता निवडण्याची सवय ही पळसखेल गावाला आहे. बरोबर आहे. आम्ही पळसखेल गावचा रहिवासी आहे आणि आमच्यापासून राजकारणाची सुरुवात, तालुक्याच्या राजकारणाची सुरुवात ही पळसखेलपासून होती, ही पण तितकंच खरं आहे. आम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे, ग्रामपंचायत भाजपची आहे. गोपीचंद पडळकर साहेबांची विचाराची ही आमची पळसखेलची ग्रामपंचायत आहे आणि त्या विचाराचीच राहणार. आणि आता सुद्धा गोपीचंद पडळकरांनी जो उमेदवार दिलाय तो उमेदवार हा 1 नंबरनं निवडून येणार, याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे. पण त्या उमेदवाराला असं म्हटलं जातं की गेल्या पंचवार्षिक मध्ये पंचायत समितीला ते होते, हो. काही कामं केली नाही ती, आता काय निवडून तुम्ही देता? नाही, त्याने त्यावेळेस त्यांच्या कामाचा, त्यांच्याकडे सत्ता जे काय म्हणजे होते का नाही, त्यांची फक्त उमेदवारी होती, सत्ता विरोधात होती. त्यावेळी ते उमेदवार आमच्या पक्षात नव्हते. ते भाजप मध्ये जर समजा आता भाजपमधून जे आहे, भाजपची सत्ता राज्यात आहे, केंद्रात आहे आणि आपल्या जिल्ह्यात राहणार आहे. आम्हाला आमदार साहेब आमचं भाजपचं येतं आणि आमची ग्रामपंचायत पण भाजपची आहे. त्यामुळं ह्या विकासाला किंवा कुठल्या ह्याला अडचण येणार नाही. काम हे आमचं 100% होणार आहे. विकास कामं ही आम्ही अगोदर केलीच, पण अजून सुद्धा आमची विकास कामं भाजपच्या माध्यमातून, पडळकर साहेबांच्या माध्यमातून होत राहणार आहेत. हो का? ते सदस्य आमचे कुठे नाना पंचायत समिती सदस्य असताना त्यांनी भरपूर कामं केली ती, पण विरोधकांना ते दिसत नाहीत. त्यांना फक्त स्वतः म्हणजे त्यांची कामं झाकून स्वतःच म्हणजे उघडं पाडण्यात विरोधक जरा पटात आहेत. त्यामुळं ह्यांची कामं कमी नाहीत, कामं ही कुटनानांची भरपूर आहेत पंचायत समितीच्या काळात. हा, ते स्वतःची टिमकी वाजवण्यात पटायत आहेत. आम्ही काय स्वतःची टिमकी कधी वाजवत नाही. आम्ही कामाच्या माध्यमातून आमचं म्हणजे आम्ही दाखवून देतो. आम्ही हे ईव्हीएम मशीनवर किती नंबरला चिन्ह आहे? 1 नंबर आमचं चिन्ह आहे. 1 नंबर कुटनानांचं आहे. आता कसं आहे, मतदानासाठी अनुकूल 1 नंबर वातावरण आहे. 1 नंबरचं काम होणार आणि 1 नंबरनंच ते निवडून येणार, त्याची आम्हाला खात्री आहे.